पाहुयात नाशिक जिल्ह्यातील मुख्य बाजार समितीचे व महाराष्ट्रातील अन्य मुख्य बाजार समितीचे कांदा बाजारभाव, बेंगलोर व हैदराबाद बाजार समितीचे आजचे कांदा बाजारभाव। सर्वप्रथम पाहुयात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे आज कमीत कमी बाजारभाव 450 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर सरासरी 751 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याला 994 रुपये क्विंटलला बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे आज मिळाले आहेत, तर उन्हाळ कांद्याच्या गोल्टीला कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 651 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळ कांद्याच्या गोल्टीला 701 रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळाले आहेत। त्यानंतर चांदोड येथे कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 680 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 861 रुपये क्विंटलपर्यंत होते। चांदोड येथे उन्हाळ कांद्याची गोल्टी कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते, सर्वसाधारण 660 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 811 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळ कांद्याच्या गोल्टीला बाजारभाव चांदोड येथे मिळाले आहेत। नांदगाव येथे कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 580 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 722 रुपये क्विंटलपर्यंत होते। बोलठाण उपबाजार येथे कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 651 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 721 रुपये क्विंटलपर्यंत होते। येवला येथे 11,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती, कमीत कमी बाजारभाव 140 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 525 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 758 रुपये क्विंटलपर्यंत होते। येवला अंदरसूल येथे उन्हाळी कांद्याची 6,000 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 580 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 770 रुपये क्विंटलपर्यंत होते। लासलगाव येथे 12,750 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 715 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 952 रुपये क्विंटलपर्यंत होते। मनमाड येथे 5,000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती, कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 748 रुपये क्विंटलपर्यंत होते। सटाणा येथे 11,200 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 325 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 780 रुपये क्विंटलपर्यंत होते। पिंपळगाव सायखेडा येथे 7,385 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 150 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 590 रुपये क्विंटलपर्यंत होते। 701 तर जास्तीत जास्त 721 रुपये क्विंटलपर्यंत होते। देवळा येथे 6,950 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 865 रुपये क्विंटलपर्यंत होते। उमराणे येथे 12,500 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 301 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 872 रुपये क्विंटलपर्यंत होते। नामपूर येथे 9,000 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 200 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 780 रुपये क्विंटलपर्यंत होते। त्यानंतर सोलापूर येथे 20 कांदा गाड्यांची आवक आली होती। मोठा माल 700 ते 850 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे, तर मीडियम माल 550 ते 750 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। गोल्टा 400 ते 550 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे, तर गोल्टी 200 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे विक्री झाली आहे। कांदा लिलाव सोमवार ते शनिवार आता रोज चालू आहेत। त्यानंतर राहता येथे 4,446 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 550 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 750 रुपये क्विंटलपर्यंत होते। पारनेर येथे 3,334 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 100 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 905 रुपये क्विंटलपर्यंत होते। सांगली येथे 2,061 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत होते। जास्तीत जास्त 1,000 रुपये क्विंटलपर्यंत होते। पुणे येथे 2,343 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 400 रुपये क्विंटलपर्यंत होते, सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 900 रुपये क्विंटलपर्यंत येते। त्यानंतर मुंबई येथे 4,220 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 500 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 750 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 1,000 रुपये क्विंटलपर्यंत येते। कोल्हापूर येथे 3,507 क्विंटलची आवक आली होती, कमीत कमी बाजारभाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते, सरासरी 750 रुपये क्विंटलपर्यंत येते। जास्तीत जास्त 900 रुपये क्विंटलपर्यंत येते। त्यानंतर हैदराबाद येथे 80 कांदा गाड्यांची आवक आली होती। जोड कांदे 300 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। चोपड्या कांदे 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे। गोल्टी 400 ते 600 रुपयेपर्यंत विकले आहे, तर गोल्टा 600 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। मीडियम कांदे 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत, तर बिग साईज कांदे 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। सिंगलपत्ती कांदे 300 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विक्री झाली आहे। त्यानंतर बेंगलोर येथे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 1,000 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत, तर बिग साईज कांदे 900 ते 1,000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। मुक्कल साईज कांदे 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। मीडियम कांदे 700 ते 750 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। गोल्टा 600 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। गोल्टी 300 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे। जोड कांदा 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक 1,500 कांदा गोण्यांची आली होती, त्याला 200 रुपयापासून 800 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।